साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांची उचलबांगडी. पत्रकार समन्वय समितीचे यश. साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीच्या आंदोलनास यश आले असून साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घायतड यांची अखेर उचलबांगडी झाली. तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेअंती पत्रकार समन्वय समितीने आंदोलन स्थगितीचे पत्र दिले. तसेच घडलेल्या घटनेचे इतिवृत्त यावेळी लिहिण्यात आले. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार समन्वय समितीचे वतीने करण्यात आली आहे. साक्री तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चर्चेअंती सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी उपस्थित पत्रकारांना दिले. यावेळी तालुक्यात खोट्या अॅट्रॉसिटी दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवत वस्तुनिष्ठ परिस्थितीच्या आधारे असे संवेदनशील प्रकार हाताळावेत अशी एकमुखी मागणी करण्यात आली. साक्रीतील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्या व्यंगावर टीका करत अपशब्द वापरत पत्रकार शरद चव्हाण, उमाकांत अहिरराव यांच्याशी शिवराळ भाषेत बोलून पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत माझे कोण काय करून घेईल अशी दमदाटी करीत उर्मटपणा सिद्ध केला. या घटनेचा तालुका पत्रकार समन्वय समितीने निषेध व्यक्त करत लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ साक्री येथून इतरत्र ठिकाणी पदस्थापना करण्यात आल्याने पत्रकार समन्वय समितीने लाक्षणिक उपोषण तूर्तास स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साक्री येथे आले असता पत्रकार समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांनी भेट घेत झालेल्या प्रकार आणि निवेदन दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत या संदर्भातील माहिती त्यांना देण्यात आली. खासदार गोवाल पाडवी यांनाही या प्रकरणाचे निवेदन देण्यात आले होते. साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीचे प्राचार्य नरेंद्र तोरोणे, विजय भोसले, आबा सोनवणे, जी.टी. मोहिते, जगदीश शिंदे, शरद चव्हाण, शैलेश गादेकर, विद्यानंद पाटील, रवींद्र खैरनार, रतनलाल सोनवणे, अनिल बोराडे, उमाकांत अहिरराव, रघुवीर खारकर, संगपाल मोरे, जितेंद्र जगदाळे, कल्पेश मिस्त्री, सागर काकुस्ते, लतीफ मनसुरी, दीपक जाधव आदीसह तालुक्यातील विविध पत्रकार संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील साक्री तालुक्यातील घडलेल्या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. त्या आधारे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पत्रकारांच्या भावनेचा आदर करीत संबंधित अधिकाऱ्याला इतरत्र पदस्थापना दिली आहे. प्रहार संघटना धुळे, जिल्हा मराठी पत्रकार संघ धुळे आणि मानव अधिकार संघटना पिंपळनेर यांच्या संयुक्त विक्षेनिक उपोषणाची नोटीस देण्यात आलेली होती. आपल्याला सर्व घटनाक्रम माहीत आहे की या ठिकाणी असलेले फौजदार महेश घायतड साहेब यांनी आमचे पत्रकार मित्र शैलेश गादेकर, उमाकांतजी अहिरराव, शरद चव्हाण आणि जी.टी. मोहिते बापू यांच्याशी गैरवर्तन केलेलं होतं. या गैरवर्तनाच्या संदर्भात आम्ही DYSP साहेबांना निवेदन दिलेलं होतं. DYSP साहेबांनी चौकशी करून त्यांचा अहवाल पाठवलेला होता. 19 डिसेंबर 2025 रोजी आम्ही तहसीलदार साहेब यांना आज 23 तारखेला 11 ते 5 दरम्यान लाक्षणिक उपोषण करणार आहोत अशी नोटीस दिलेली होती. 21 डिसेंबर 25ला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल सर यांना पत्रकार संघाचं शिष्टमंडळ साक्री राष्ट्रीय विश्रामगृहात भेटलं. त्यांनी पत्रकारांसमवेत बैठक घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भामध्ये लक्ष घालून संबंधित महेशजी गायतड यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली. DYSP साहेब, तहसीलदार साहेब, इथले पोलीस निरीक्षक यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो. काल 22 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये बागुल साहेब आहेत, रौंदळ साहेब आहेत, यांनी सर्व पत्रकारांची बैठक घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल थोडंसं 2-2 पावलं मागे जाऊया अशी भूमिका घेतली. मात्र त्या बैठकीला स्वतः गायतड साहेब हजर नसल्याने त्या चर्चेतून फारसा मार्ग न निघता
आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत असे सांगून त्या ठिकाणी निघून आलो. संध्याकाळी 22 डिसेंबर 25ला आम्हाला या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वळवी साहेबांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याचं लाक्षणिक उपोषण तुम्ही कृपा करून स्थगित करा. पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध चांगले असले पाहिजे या मताचे आम्ही आहोत, परंतु झालेला प्रकार चुकीचा आहे आणि म्हणून आम्ही हे लाक्षणिक उपोषण करणारच. तुम्हाला चर्चा करायची असेल उपोषण सुरू होण्या अगोदर तर आपण तहसीलदार कचेरीत या आणि ठोस निर्णय घेऊन या, तर आम्ही हे उपोषण स्थगित करू. त्याप्रमाणे साक्री तालुक्याच्या सर्व जनतेला आम्ही सांगू इच्छितो की मग साक्री तालुक्यातील सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की फौजदार महेश गायतड यांची पत्रकारांच्या आणि विविध संघटनेच्या एकजुटीमुळे साक्री तालुक्यातील जनतेच्या आम्हाला भरभक्कम असलेल्या पाठिंब्यामुळं आझादनगर देवपूर धुळ्याला बदली करण्यात आलेली आहे आणि ते 1-2 दिवसात मुक्त होणार आहे. या करावं लागलं याचीही आपण विजयी झालो, पण विजयाने हुरळून जाणारे आणि पराभवाने खचून जाणारे आम्ही नाहीत. या विजयामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे, अशातला अजिबात भाग नाही. अजून आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे, आंदोलन रद्द केलेलं नाही. आमचे सर्व जे काही पत्रकार मित्र आहे यांची मागणी आहे की या गायतड साहेबांवर दिव्यांग ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे. आजच्याही मीटिंगमध्ये आम्ही ते सांगितलेलं आहे. दुसरी मागणी आमची आहे की आमच्या या आंदोलनामध्ये मनसेचे धीरज भैया देसले यांनी सक्रियपणाने भागीदारी नोंदवली म्हणून त्यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे, तो सुद्धा मागे घेतला गेला पाहिजे. तिसरी मागणी आमची अशी आहे, साक्री टाऊनचे जे कोणी रायते नाना आहेत त्यांच्याकडून साक्री टाऊनसुद्धा काढून घेण्यात यावा. अशा तऱ्हेच्या मागण्यांसाठी हे पुढचं आंदोलन पुन्हा सुरूच राहणार आहे. आम्हाला कुणालाही दुखायचं काही कारण नाही, परंतु पत्रकारांना कोणी कारण नसताना त्रास देत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. हम किसी को छेड़ते नहीं, लेकिन जिसने हमको छेड़ा उसको हम छोड़ते नहीं. हा या तालुक्यातील पत्रकारांचा इतिहास आहे. पत्रकारांची प्रकरणी जे काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल SP ऑफिस थ्रू माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्याकडे पदभार होता आणि आता सध्याचे मुंबई SP जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सध्या पण तूर्त असं महेश गायतड आहेत PSI यांना त्यांची बदली मागणीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे आझादनगर पोलीस स्टेशनला. पोलीसची जी चौकशी आहे ती सुरू आहे. चौकशीमध्ये जे काय होईल पोलीस पातळीवर घेण्यात येतील. आमचं असं पत्रकार बंधूंना निवेदन आहे, विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे आंदोलन सुरू केलं आहे ते त्यांनी स्थगित करावं आणि पोलीस